नमस्कार दर्शक हो, महाराष्ट्र जनवार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात महाराष्ट्र जनवार्ता न्यूज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। समाधी सोहळा सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येतात। मुख्यमंत्री महोदय येत असताना कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगानं आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या अनुषंगानं पंढरपूरमध्ये कॉरिडॉरची चर्चा आहे, बाधित भेटण्याची तुमच्यासाठी प्रयत्न करतात, पण चर्चा अशी होती की फक्त विश्वासात घेणार, नक्की काय होणार आहे त्यांना आता विश्वासात घेणार आहे। सगळ्यांना चर्चा करूनच निर्णय होईल आणि विश्वासात घेणं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना जे अपेक्षित आहे त्या अनुषंगानं पुढची कारवाई करणं। त्या अनुषंगानं काम चालू आहे। मला नाही वाटत की कुठल्या व्यापाऱ्याला या सगळ्या चर्चा केल्याशिवाय त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडल्याशिवाय पुढच्या गोष्टी होतील असं मला वाटत नाही। प्रशासकीय पातळीवर चालू आहे हालचाल, मात्र राजकीय जे आहे त्यांना जे काय पाहिजे चर्चा ती होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। एक मला विषय काय की याच्यात राजकीय चर्चा होऊच नाही असं माझं मत आहे। आणि जे प्रशासकीय पातळीवर चाललेलं आहे शेवटी निर्णय घेणारे तर माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि ते कुठल्याही त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की कुठल्याही इथल्या स्थानिक रहिवाशावर व्यापाऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांचं समाधान करून या ठिकाणी कॉरिडॉर केला जाईल अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। मला नाही वाटत की याच्यामध्ये कुठला किंतुपरंतु आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा काय असेल कार्यक्रम त्या दिवशी? काही नामदेव समाधी सोहळा आहे, त्या सगळ्या समाज बांधवांचा आग्रह होता की मुख्यमंत्री महोदयांनी या सोहळ्याला यावं आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदय या सोहळ्याला येतात आणि जो मला वाटतं नामदेव पायरीचं दर्शन होईल, विठुरायाचं दर्शन होईल आणि हा जो समाज आहे त्यांच्या आग्रहानं मुख्यमंत्री महोदय इथे येतात, त्यांच्याशी डायलॉग चर्चाही होईल आणि मुख्यमंत्री महोदय बोलतील त्यांच्याशी। आषाढ वद्य एकादशी बरोबर 15 दिवस झाले मोठ्या वारीला आणि जे काय प्लॅनिंग केलं होतं चांगलं ते खरंच त्यावेळेस झाले, मात्र आत्ता ते दिसत नाही आहे। जे काय नो व्हेकल झोन असेल, VIP पार्किंग असेल, हे अपेक्षित आहे की होणार? मी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की VIP झोन आपण केलेला होता, म्हणजे व्हेकल लेस झोन केला होता, तो आपण वारीच्या कालखंडासाठी केला होता। मी त्याही वेळा तुम्हाला पुन्हा सांगत होतो की हे वारीच्या कालखंडामध्ये आपण करतो, पण तरीसुद्धा माझं कायम मत राहील की VIP दर्शनाचा कालावधी नेमका किती असावा आणि त्याने कसं दर्शन करावं आणि हे दर्शन करत असताना जे दर्शन बारीतले भाविक आहेत त्यांना त्रास होऊ नये ही माझी भूमिका आजही कायमच आहे। त्या अनुषंगानं आता आपण बघितलं की वारीचा उत्सव झालेला आहे आणि आता मंदिर समिती आणि वारकऱ्यांशी चर्चा करून त्याचं स्थायी समाधान आपण नक्कीच काढू आता। आणि आपण बघितलं की ऑनलाईन दर्शनाची जी विषय आहे, आपण जो मुद्दा आपण घेतलेला आहे तो त्याच्या अनुषंगानं आता आपण पुढे जाऊ। भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात अनेक पक्षातले संपर्कात आहेत, आपल्या जिल्ह्यातले कोण आहेत? तुमच्याकडे काय जबाबदारी? माझ्याकडे जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगानं इथली जिल्हा परिषद असेल, इथल्या नगरपालिका असतील, इथल्या महानगरपालिका असतील, या भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून याव्या। म्हणून हे करत असताना जे सोबत आहे ते राहतीलच आणि जे सोबत नाही ते बरेचसेच येतील। या सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाचा झेंडा या जिल्ह्याच्या प्रत्येक संस्थेवर असावा अशा पद्धतीची भूमिका आहे। वरिष्ठ पातळीवरून माहितीचा आमचा विषय आहे, जशी जी परिस्थिती वरिष्ठ निर्माण करतील त्या वरिष्ठांचे जे आदेश असतील त्या अनुषंगानं होईल। मोठे नाव आहेत असे आहेत, खरंच आहेत?